गुरुजी, एक गोष्ट सांगा. तुम्ही म्हणजे लहानपणापासून खडूस हा का हो सर? का आत्ता आत्ता खडूस झाले तुम्ही? अरे बाबा, तुम्ही काहीच ना. तुम्ही आमच्या पुढं आम्ही लय खतरनाक होतो. आम्हाला इतका मास्तर मारायचा तरी आम्ही खतरनाक होतो म्हणलं. आलं का लक्षात? मास्तर का मारा गेला की आम्ही चर झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचो शाळा वर्गातल्या, म्हणजे आमच्या शाळेच्या आवारातल्या. हां, खालीच उतरायचं नाही शाळा सुटच तो. पण दुसऱ्या दिवशी मास्तर पुन्हा झोडायचाच. तुम्ही काय खतरनाक हां चिरकुट चोकी हो. तुम्ही आमच्या भाई काहीच खोड्या करत ना. तुम्ही काहीच नाही. तुम्ही 1% बी नाही. तुम्ही काय खोडेला ते फक्त कसं आहे आता ते उगं तुम्हाला मारायला जमत नाही काय नाही असे तुम्हाला असे झोडून काढलं असतं का नाही. तुम्ही काय कोणाची जांभळे चोरून आणता, कोणाची जांभळं चोरून आणता, कोणाचे आंबे चोरून आणता की 2-2, 3-3. अरे आम्ही असे खतरनाक होतो म्हणलं. कोणाची जर संत्र चोरायला गेलो ना तर 4-5 जाळे संत्र चोरून आणायचो म्हणलं आम्ही. आलं का लक्षात? सर म्हणजे तुम्ही पण चोऱ्या करायच्या तुमच्या लहानपणी? अरे त्याला चोऱ्या नसतात म्हणत. ती मजाच वेगळी असते लहानपणी. कोणाच्या एखाद्यानं जर कुपाटी लावली समजा, जांभाला असो, आंब्याला असो, कैऱ्या असो किंवा पाड असो, कुपाटी लावली ना तर ते चोरून आणून खाण्यात ती मजाच वेगळी असते. हां, तुम्हाला सांगतो, आमच्या इथं एक सावकार होता, म्हणजे खूप श्रीमंत माणूस होता. खूप शेती होती त्याच्याकडं. पण आणि त्या माणसाचं शेत कसं होतं माहिती का, गावाच्या जवळ होतं. आम्ही लहान होतो, तुमच्या वयचीच असेल आम्ही समजा 4थ्या-5व्या, म्हणजे 4थ्या-5व्या नाही 7वी-8वी वर्गात असेल आम्ही. त्या माणसानं त्याच्या शेतात लावल्या केळी. बरोबर आहे, केळी लावल्या आणि केळीला सगळीकडून ताराचं कंपाऊंड केलं आणि एक माणूस ठेवला राखण. मग त्या केळी मोठ्या झाल्या मग त्या केळं धरली समजा. मग ते केळं धरल्यावर काय होते, त्या केळ्याला काही म्हणजे पाड धरतात, पाड केळीची. आम्ही काय करायचो, मुकाट्यानं जायचो. म्हणजे मी तर जायचो ना जास्त, कारण मला आमचं मथार लय खतरनाक होतं. आमचं मथार म्हणजे लय म्हणजे काय अति खतरनाक होतं. आज्या खतरनाक होता आणि मथार खतरनाक होतं. पण मग पोरं काय रोज जायचे. मग एक दिवस मला त्या पोरांनी संघ नेलं. आता बोंबलायले ताराच्या खालून जाता आणि ताराच्या वरून जाता ना, आपण केव्हा चोरी केलीच नाही ना. इकून तिकून गेलो बाबा पोरासंग गेलो की मग मस्त पाडं खाल्ले. पाडं म्हणजे काय लय मोठे नाही खाल्ले, त्या केळीचे पाडं. अशी फणी पाहायची, त्या पिवळं पिकलेलं एखादं केळ पाहायचं आणि ते खायचं, मजा यायची नाही. आणि नेमकं पाडं मी 1-2 खाल्ला असेल की आला ती गडी आला की कोण हेरे लागला आणि शिव्या द्यायला, मोठमोठा कलमा करायला, ओरडायला. आता घाय भरली मग माई. म्हणलं घाय भरली याच्यासाठी की म्हणलं जर धरल्या गेलो आणि घरी जर सांगितलं तर मथारं बद मारते. आणि ही जी बाकीची होती का ही गँग, ही टुकार गँग, यायनं दोन कोणी ताराच्या खालून गेलो, कोणी ताराच्या वरून उड्या मारून पळून गेले आणि मी पळून हातात. मग सर मग काय मारलं तुम्हाला त्यानं? अरे मग त्यानं त्या मथाऱ्यांमध्ये धरलं की ते लागली ओरडा, असं तसं हे ते कोणाचं आहे काय म्हणून. मग मी गयावया केली, बाबा सोडा म्हणलं, काका सोडा म्हणलं बापू. मग त्यांना मला सोडून दिलं. मग सोडून दिल्यावर काही दिवसानं काय जोक झाला माहिती का, त्या माणसाचं त्या सावकाराकडचं काम संपलं आणि ते माणूस राहिला मग आमच्या कामानं राहिला. ते माणूस मग सकाळी दूध काढायला आला, शेण काढायला आला, काही काम करायला. मी म्हणायचं खाता का केळं, खाता का केळं, माकड तोंडी हो, असं मग त्या माणसाला मी चिडवायचो. मग ते माणूस हातापाया पडायचा, जाऊ दे ना रावसाहेब असं म्हणायचा. मग ती लय मजा, त्या काळात लय मजा होती. तुमच्या काळात काय आहे? तुमच्या काळात कुठे आंबे नाहीत आणि काहीच नाही. अरे आमच्या काळात अशा आंबराया होत्या म्हणलं, एकदा जर त्या आंबराईत घुसलं का नाही तर 2 घंटे बाहेर यायला लागायची. इतक्या मोठमोठ्या झाडं होती आंब्याची. खूप मजा होती रे. आता काहीच राहिलं नाही. हे नदीला पाणी होतं, हे मासोळ्या. आता मी खायचो नाही, पण पोरासंग मासोळ्या धरायला जायचो, खेकडे धरायला जायचो. त्या जुन्या काळच्या आठवणी लय गोड होत्या रे. आता काहीच नाही राहिलं. आता पावसाळ्यात नदीला पाणी राहिलं, उन्हाळ्यात तर लय गोष्टी. तुमच्या काळात लय मजा होती नाही सर? हां, लय मजा होती आमच्या काळात. आमच्या काळासारखा काळ नाही. आम्ही जुनाही काळ पाहिला, नवाही काळ पाहिला. आलं का लक्षात? हां, त्याच्यामुळं तुम्ही फक्त नुसते धिंगाणा करता, खोड्या करता. आम्ही लय खतरनाक काळ गाजवलेला आहे. हां, जुना काळ आमचा कसा होता त्या काळावर मी एक कविता केली होती, म्हणजे फार पूर्वी. तसे कॉलेजच्या जीवनामध्ये मी पण कविता करायचो, पण ती आता ते छंद राहिला नाही. आता जबाबदाऱ्या वाढल्या, आता काय त्याच्यामुळे आता ते काही राहिलं नाही. पण एक कविता माझी चांगली पाठी मी स्वतः केलेली आहे. अरे वा सर, तुम्ही पण कविता करायची का? वा वा वा
वा, तुम्ही सर सांगितलं नाही का वा सर? सर कोणती प्रेम कविता करायची, कोणत्या कविता करायची सर तुम्ही? अरे मी सगळ्याच कविता करायचो. माझी मोठीच्या मोठी कवितेची वही होती, पण ती आता कुठं पडली काय त्याचा काय आता मिळच नाही. हां, आता काहीच नाही राहिले. ते कॉलेज जीवनामध्ये लय आम्ही लय म्हणजे गॅदरिंग हे ते लय काळ गाजवलेला आहे आम्ही. आमच्या नावानं कॉलेज ओळखल्या जायचं म्हणलं, इतके खतरनाक होतो आम्ही. खतरनाक म्हणजे चांगले होतो. खेळात बी नंबर 1 असायचो, धिंगाणा करण्यात नंबर 1 असायचो, भाषण करण्यात नंबर 1 असायचो, अभ्यासात नंबर 1 असायचो. आम्ही प्रत्येक गोष्टीत नंबर 1 असायचो. तुमच्यासारखं नाही शाळेत डुम्मा द्यायचा आणि अभ्यासाचा मायचा पत्ता नाही, ABCD येत नाही, गणिताच्या मायचा पत्ता नाही, इतिहासाचं विचारात काही मिळ बसणार नाही तुमच्यासारखं नाही. मास्तरनं प्रश्न विचारला की त्याचं उत्तर हजर राहायचं. मास्तरची पण ताकद व्हायची नाही आम्हाला मारायसाठी. आलं का लक्षात? हां, शिकवायच्या अगोदर आम्हाला माहीत होतं आज कोणता धडा शिकवणार आहेत गुरुजी, त्या धड्याचा घरूनच अभ्यास करून यायचं. हां, आम्ही मास्तरला प्रश्न विचारू बेजार व्हायचो. मास्तर बेजार व्हायचा, पण आम्ही नाही. आम्ही लय खतरनाक होतो. तर जुन्या काळावर मी कविता केली होती, ती तुम्हाला ऐकवतो, ऐका. तर ती जी मी कविता केली होती का, त्या माझ्या कवितेचं नाव आहे आठवण. बालपणीच्या आठवणीत मी रुसतो अजूनही कधी कधी. बालपणीच्या आठवणीत मी रुसतो अजूनही कधी कधी. धुणे धुताना आई आठवते ती मग नदी. हाफ पॅन्टीला करदोड्याचा आधार होता किती मनाला. हाफ पॅन्टीला करदोड्याचा आधार होता किती मनाला. सतत कमरेवरती हात, सतत होती भीती मनाला. कुठली ब्रेड कुठले दूध नव्हता कुठला थाटगड्या. कुठली ब्रेड कुठले दूध नव्हता कुठला थाटगड्या. पिण्यास कुठले फ्रीज तेव्हा होता थंड माठगड्या. दिवाळी होती मजेत आमची उठणे बेसन हळदीचे. दिवाळी होती मजेत आमची उठणे बेसन हळदीचे. तरीही काय आनंद होता, होते सुखी जीवन आमचे. नव्हते काही झगमग तेव्हा एक लेखणी जुनीच पाटी. नव्हते काही झगमग तेव्हा एक लेखणी जुनीच पाटी. घमघम विद्या येई तेव्हा पाठीवरती काठी. चुलत्याचाही धाक होता बाबांची तर जाम भीती. चुलत्याचाही धाक होता बाबांची तर जाम भीती. प्रेम होते, ममता होती, जिवंत होती नाती. आता हरवली नाती गोती, डिजिटल माणूस झाला. आता हरवली नाती गोती, डिजिटल माणूस झाला. किती झाली प्रगती तरीही काय जमाना आला. किती झाली प्रगती तरी काय जमाना आला. हाय हॅलो एवढेच आता अंतर्मनाचे वाढून गेले. हाय हॅलो एवढेच आता अंतर्मनाचे वाढून गेले. नांदत होतो घरात ज्या तेच महाल पाडून गेले. गेला जिव्हाळा प्रेमही आटले उरले काहीच नाही. गेला जिव्हाळा प्रेमही आटले उरले काहीच नाही. जगताना माणसा तू हातचे धरले काहीच नाही. हरवून गेला जरी जिव्हाळा पुन्हा माणसा मिळशील का. हरवून गेला जरी जिव्हाळा पुन्हा माणसा मिळशील का. फुंकर कुणाच्या दुःखावरती जरा घालण्या पळशील का. फुंकर कुणाच्या दुःखावरती जरा घालण्या पळशील का. वा वा वा, टाळ्या.